मेन हे वल्गार मेन आहे. काही लोक तिथे येईल, काही लोक बाया मंडळी येशील तर बरोबर आम्ही वल्गार करतो. वल्गावर करा. बाकीचे येणार नाही, येऊ शकत नाही. ऍक्टिव्ह होत्या ना सबन वल्गार येतात, बरोबर येतात. म्हणून मग तुम्ही येत नाही म्हणून. कारण की तिथे दहा लोक जर असले, 10-15 आम्ही या ठिकाणी 14 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन आमचं सुरू आहे. आमचं हे आंदोलनाची निवेदन आम्ही 20 तारखेला 20/11ला दिलं आणि त्याच्यानंतर 6 पासून आमचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. 6 पासून आंदोलनाला बसवण्याचा उद्देश होता की या अमरावती विभागातल्या कोळी महादेव जमातीवर इथल्या संसद कायदा 1976च्या कायद्याचा अवहेलना करून, इथल्या संसद कायद्याचे अपमान करून इथल्या ज्या कोळी महादेव जमातीवर अन्याय होत आहे याला वाचा फोडण्यासाठी जो आमचा अमरावती विभाग आहे हा 1960मध्ये महाराष्ट्रात विलीन झाला आणि त्याच विदर्भात आजचं हे अधिवेशन सुरू होतं. या अधिवेशनातून आपल्याला न्याय मिळेल या ठिकाणी आम्ही 14 दिवसापासून उपाशी आहोत, परंतु याची शासनानं कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही. या ठिकाणी शिवजागरणमध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले, परंतु त्यांनी या ठिकाणी आमच्या उपोषणाला भेट दिली नाही. ही शोकांतिका आहे. आमच्या ह्या मागण्या त्वरित पूर्ण करा, अन्यथा हे आंदोलन आम्ही तीव्र केल्याशिवाय राहणार नाही अशी आमची विनंती आहे शासनाला. मोर्चा काढण्यात आला, त्या मोर्चातून काय संपर्क? याच्या अन्यायाविरुद्ध आमची दखल घेऊन नाही राहिली तर 20,000 लोकांचा मोर्चा या आयुक्त कार्यालयावर आम्ही आणला. यानंतरही कोणत्याही प्रकारची या अधिवेशनात शासनानं दखल घेतली नाही. हेकेखोरपणा, फक्त आदिवासी मंत्र्यांचा हेकेखोरपणा आणि या ठिकाणी संसद कायद्याचा अपमान या शासन कसं हे करून घेते याचा अंदाज येत नाही. शासनानं महाराष्ट्र शासन भारतीय संसद कायद्याचा अंमलबजावणी न करता त्याचा अवमान करते. हे दुःखाची बाब आहे, शोकांतिका आहे ही.